आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं वृद्धापकाळाने निधन झालं। वयाच्या 101व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। राम सुतारांनी जगभरात 200हून अधिक शिल्प साकारली आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे दिल्लीत संसद भवनाच्या प्रांगणात राम सुतार यांनी 16 शिल्प बनवली आहेत। सुतारांचा पद्मश्री, महाराष्ट्र भूषण अशा पुरस्कारांनी गौरव करण्यात आलाय। देशभरात राम सुतारांनी अनेक मोठी शिल्प तयार केली आहेत। यामध्ये पंतप्रधान मोदींचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचाही समावेश आहे। राम सुतार यांचा आता परिचय करून घेऊया। धुळे जिल्ह्यातल्या गोंदूर गावात 1925ला त्यांचा जन्म झाला। 1952 मध्ये सर जे स्कूल ऑफ आर्ट्स कॉलेजमधून त्यांनी शिल्पकलेची पदवी घेतली। जे स्कूल ऑफ आर्ट्स मानाच्या मेयो सुवर्ण पदकाचे ते मानकरी ठरले। 1954 मध्ये भारतीय पुरातत्व खात्यात त्यांनी नोकरीला सुरुवात केली। अजिंठा वेरूळ लेण्यांमधील शिल्पांची डागडुजी त्यांनी केली। 1999ला पद्मश्रीने त्यांना सन्मानित करण्यात आले। 2024ला महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार जाहीर झाला। 2025ला तो प्रदान करण्यात आला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।